नमस्कार मित्रांनो. येणाऱ्या आठवड्यात निफ्टी कशा प्रकारे कामकाज करेल आणि कोणत्या लेव्हल्स इम्पॉर्टंट असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात प्रथम तुम्ही इथे पाहूया की जे कॅश सिस्टम आलेली ना ती खूप म्हणजे आपल्यासाठी सुटेबल नव्हती आणि कशाप्रकारे अजून त्यामध्ये काय चेंजेस होतील, काय होतील ते आपल्याला अजून पण याबद्दल काही म्हणजे माहीत नाही. आणि तुम्ही इथे एक लक्ष द्या की गेल्या वीकमध्ये मार्केट टफ होता. बायर्स आणि सेलरसाठी तुम्ही पाहू शकता की एक डोजी कॅन्डलचा इथे फॉर्म झाला आहे, म्हणजे एक न्यूट्रल कॅन्डल बोलू शकतो याला. ह्यामध्ये दोघं बायर्स आणि सेलर्सची एकदम टफ फाईट झाली आणि शेवटी मार्केट हे न्यूट्रलमध्ये बंद झालं. आणि तुम्ही पाहू शकता की ह्या आता ज्या येणाऱ्या आठवड्यासाठी मार्केटसाठी खूप इम्पॉर्टन्स लेवल आहेत. त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की जो हा एक रेजिस्टन्स होता 24,700चा, तो मार्केट सहसा ब्रेक करत नव्हता आणि ह्या आठवड्यात मार्केटने अपसाईडला जाऊन गेलं, पण त्याच्यानंतर शेवटी मार्केट आपला 24,600च्या आतमध्येच क्लोजिंग झालं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता जवळपास ह्याच लेवलच्या आपलं क्लोजिंग दिले गेल्या वीकमध्ये. आणि आता तुम्ही पाहू शकता की ह्या वीकमध्ये जर ह्या आता आपल्यासाठी कोणती लेवल इम्पॉर्टंट असेल, अपसाईडला आहे 24,700, म्हणजे एक जवळपास 24,800ची, आणि डाऊन साईडला एक आहे आपल्याला 24,400ची लेवल. तर ह्यामध्ये मार्केट खूप इम्पॉर्टंट प्रकारे आपण वेट आणि वॉचची भूमिका ठेवायची. ह्या जोपर्यंत झोनमध्ये आहे मार्केट तोपर्यंत आपण ह्यामध्ये कोणताही ट्रेड एक्झिक्यूट करायचा नाही. फक्त ह्या दोन लेवल अपसाईडची आणि डाऊन साईडची जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण सध्या पेशन्सली वेट करायचं. आपलं प्रॉपर सेटअप बनवून आपण त्याच्यावरती काम करायचं. तर तुम्ही इथे पाहू शकता की ही जर अपसाईडला 24,800ची लेवल अपसाईडला ब्रेक झाली की त्याच्यानंतर आपण पहिलं टार्गेट आहे 25,200चं घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की वरती पण 25,500चा एक इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असेल, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक झाली तर मार्केटसाठी आता तुम्हाला ज्या प्रकारे बोललेलो की मार्केट हे हा जो त्याचा लो बनवतोय ना तो एकदम स्ट्रॉंग लो आहे. म्हणजे जोपर्यंत हा लो प्रोटेक्ट आहे, जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये जास्त आपण सेलिंगचा विचार करायचा नाही. फक्त जे छोटे मोठे काउंटर ट्रेड असतील तेच आपण एक्झिक्यूट करायचे. आणि प्रॉपर सेलिंग तुम्ही पाहू शकता की आता जोपर्यंत 23,600ची लेवल डाऊन साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण जास्त म्हणजे मार्केटला एक सध्या तरी साईडवेज टू बुलिश ह्याच भूमिकेत बघायचं आहे. जोपर्यंत 23,600ची लेवल डाऊन साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण सध्या वेट करायचं. जर ही वेळ ब्रेक झाला 23,600ची तर त्याच्यानंतर 23,150ची लेवल आहे. आणि ही ब्रेक झाली तर तुम्ही इथे पाहू शकता 22,800चा लेवल आहे. आणि त्याच्यानंतर 22,200ची लेवल आहे. तर त्याच प्रकारे ह्या खूप इम्पॉर्टंट लेवल असतील. आणि अपसाईडला तुम्ही पाहू शकता की अपसाईडला पण मार्केटमध्ये खूप चांगले रेजिस्टन्स आहेत, ते फेस करणं खूप कठीण आहे आता सध्या तरी. मार्केटला जर वरती जायचं असेल तर ह्यांना म्हणजे ह्या लेवलला ब्रेक करूनच प्रॉपर बायरची स्ट्रेंथ दाखवूनच मार्केटला वरती बायर्स घेऊन जाऊ शकतात. तर ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि येणाऱ्या वीकमध्ये ह्या खूप काम करतील आणि ह्याच्यावरती सर्वांनी लक्ष ठेवून राहायचं आहे. धन्यवाद.